मंडळी, नवी मुंबईत परदेशी पाहुण्यांचं आगमन झालंय। विस्तीर्ण खाडी किनारा लाभलेल्या नवी मुंबईत फ्लेमिंगो पक्ष्यांचे थवे दाखल होऊ लागलेत। सायबेरिया देशातून आलेल्या फ्लेमिंगोंमुळे खाडी किनारी जणू गुलाबी रंगाची चादर पसरल्याचं दृश्य दिसतंय। ग्रेटर आणि लेसर या दोन जातींचे फ्लेमिंगो थंडीच्या निमित्तानं नवी मुंबईत दाखल झालेत। या फ्लेमिंगोना पाहण्यासाठी ऐरोलीपासून खारघरपर्यंत पसरलेल्या खाडी परिसरात पक्षीप्रेमींची गर्दी होऊ लागली आहे। पाहूयात आमचा प्रतिनिधी विनायक पाटीलने घेतलेला आढावा। नवी मुंबई शहराला मोठ्या प्रमाणामध्ये विस्तीर्ण असा खाडी किनारा लाभला असून याच खाडी किनारा लाभल्यामुळे विदेशातनं हजारोच्या संख्येने फ्लेमिंगो पक्षी नवी मुंबईच्या खाडीमध्ये येत असतात। मी सध्या आहे ऐरोलीच्या खाडीमध्ये। तुम्ही पाहता की हजारोच्या संख्येने या ठिकाणी फ्लेमिंगो पक्षी आलेले आहेत आणि संपूर्णपणे खाडीवरती एक गुलाबी चादर आहे ती पसरली की काय अशा प्रकारचा अनुभव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। सायबेरियावरून हे पक्षी येत असतात। दोन कलरचे या ठिकाणी जातीचे हे फ्लेमिंगो आहेत आणि संपूर्णपणे या मग तो ऐरोली असेल, नेरूळ असेल, CBD, खारघर या जो विस्तीर्ण खाडी किनारा जो ठाणे खाडी किनारा लाभला आहे या खाडीमध्ये आहे त्या फ्लेमिंगोचं नयनरम्य दर्शन या ठिकाणी आपल्याला दिसून येते। मी सतत 4 वर्षापासून येते इकडे, पण आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर फ्लेमिंगो मी प्रथमच बघते आणि खूप आनंद झाला आहे। म्हणजे इतकी सुंदर नक्षी दिसते, गुलाबी एवढी सुंदर नक्षी इथे दिसते, अगदी चादर अंथरलेली। दरवर्षी मी येते, पण यावर्षी माझा आनंद खूपच म्हणजे द्विगुणित झालेला आहे। छान वाटतंय बघायला। नक्कीच आपण समोर पाहता की फ्लेमिंगोचा एक वेगळा नजारा, गुलाबी चादर, गुलाबी नजारा काय सुंदर उडतो या ठिकाणी। आणि आपण पाहतो की जे पक्षी पूर्णपणे या ठिकाणी थव्यांनी बसतात, हजारोंनी बसतात। अशा प्रकारे एक त्यांनी या ठिकाणी वर उडान घेतल्यानंतर यांचे एक वेगळं नयनरम्य दृश्य आपल्याला या ठाणे खाडी किनारीमध्ये पाहायला मिळते। विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।